राजमाता अक्कासाहेब व लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांच्या स्मृतीस मी सर्वात प्रथम अभिवादन करते. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कादर शेख सर, वसीम बुरान सर, सुबोध वाघमोडे सर, मेहबूब तांबोळी सर, साजिद निसार सर, अशफाक शेख सर, अशफाक शकीब सर, सुबोध सुतकार सर, रईस रामपुरे सर, जुबेर सर, मुदासर परीक सर, आजच्या ह्या कार्यक्रमाचे सगळे अवॉर्ड विनर्स आणि आपल्या सर्वांना सपोर्ट करणारे आपले सगळे फॅमिली मेंबर्स. जनसेवा संघटना ही सहकार मशीन श्री शंकररावजी मोहिते पाटील साहेबांनी त्यांच्या सुपुत्र लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटलांसाठी स्थापन केली होती. त्यांची अशी इच्छा होती की ह्या संघटनेच्या माध्यमातून भरपूर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य असे घडावे आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आमचे सासऱ्यांनी हे त्यांची इच्छा पूर्ण केलीच. पण आजही जनसेवा संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य ते हे सहकार मशीनचं स्वप्न आणि आमच्या सासऱ्यांनी जे सुरू केलेलं कार्य आहे ते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजही करत आहेत. आजचं हे जे आपलं शिक्षक पुरस्कार सोहळा आहे हे त्याचाच एक भाग आहे. बरं, जनतेची सेवा तर आपण जनसेवाच्या संघटनेच्या माध्यमातून केली, सरांनी आपल्याला सांगितलं सुद्धा आपण कसे कामं केलेले आहेत. पण सर्व क्षेत्रात जे योगदान देतात त्या लोकांचा सन्मान व्हावं, त्या लोकांचं कौतुक व्हावं, त्यांना प्रोत्साहन द्यावं अशी आमच्या सासऱ्यांची इच्छा होती आणि त्यामुळे हे असे वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यात आले आहेत. आणि जसं सरांनी आपल्याला सांगितलं, गेले 15 वर्षापासून आपण हे शिक्षक पुरस्कार सोहळा घेत आहोत आणि विशेषतः सरांचं खरंच कौतुक की आपण ह्या वर्षी आपल्या प्रयत्नांनी हे आज राज्यस्तरावर जाऊन पोचलेलं आहे आणि मला खात्री आहे की आपण म्हणालात तसं ते नॅशनल लेवलवर पण जाईलच. आपल्या देशात गुरु शिष्याची परंपरा ही खूप जुनी आहे आणि आम्हाला असं लहानपणापासून आपल्या सर्वांना शिकवलेलं असतं, आपल्याला माहितीच असतं की आई वडिलांनंतर आपल्या जीवनात जर कोणाचं स्थान असेल तर ते गुरुचंच आहे. कारण एक मूल घडवत असताना जेवढं योगदान आई वडिलांचं असतं तेवढंच एक शिक्षकाचं असतं. आज आपण बघत आहोत की मोठमोठ्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या पदावर लोक जाऊन पोचली आहेत. डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, लॉयर्स, CA, IAS, IPS वगैरे भरपूर क्षेत्र आहेत. आणि जर आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक कमवायचं असेल, खूप मोठ्या पदावर जाऊन पोचायचं असेल तर आपल्याला आज शिक्षणाची गरज आहे. आणि शिक्षण मिळवायचं असेल तर शिक्षकाशिवाय पर्याय नाही. तर मला मनापासून वाटतं की आपण सर्वांनी आपल्या परीने जे काही योगदान देत आहे, जे जसं मुलांना घडवत आहे, हे खूपच मोठं कार्य आहे. आणि मनापासून थँक्यू सो मच, कारण की पुढची जी पिढी आहे ती आपल्या मुळे घडत आहे आणि आपल्या सर्वांचं काम बघून आणि आपल्या सगळ्यांचं मोटिवेशन बघून मला खात्री आहे की आपली पुढची पिढी खरंच खूप छान निघणार आहे. इनफॅक्ट हे टीचिंगचं जे काम आहे ते खूप चॅलेंजिंग आहे. आणि जसं सरांनी सांगितलं, कोविडच्या काळात फक्त शिक्षण न देता बाकी पण शिक्षकांनी भरपूर कामं केली आहेत. त्यासाठी पण मी खरंच आपले सर्वांचे खूप आभार मानते, कारण की हे खूप गरजेचं आहे. आणि एक पालक म्हणून जेव्हा कोविडची सुरुवात झाली तेव्हा माझ्याही मनात आलं होतं की आता ही शाळा परत कधी सुरू होतील, मुलांचं काय होईल. आणि आजच्या ह्या कॉम्पिटिशनच्या काळात 1 वर्ष वाया जाणं पण खूप मोठी गोष्ट आहे. पण आपण सर्वांनी मिळून ते होऊ दिलं नाही. काही वेगवेगळ्या काय म्हणतात प्रयत्नांनी खूप लोकांनी आपण आय थिंक मी पण एक शाळा चालवते, मी पण टीचर्सना ट्रेन करते, मुलांनाही शिकवते आणि मला माहिती आहे की हे किती चॅलेंजिंग होतं. इतके आपले टीचर्स आहेत ज्यांना
टेक्नॉलॉजीमध्ये एवढं कम्फर्ट नव्हतं, पण त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी ऑनलाईन टीचिंग शिकून हे सर्व मुलांपर्यंत पोहोचवलं. आणि ज्या ठिकाणी डिव्हाइसेस अवेलेबल नव्हते किंवा ऑनलाईन शिक्षण देण्याची सोय नव्हती, तिथं आपण स्वतः जाऊन त्या मुलांना शिकवलं. हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि मला खरंच मनापासून खूप आनंद होतोय की आज आपल्या सर्वांचं इथं सत्कार होत आहे आणि तिथं आपण मला येण्याची संधी दिली इथे या मोठ्या कार्यक्रमात. I'm really very honored to be a part in this program. Congratulations to all the prize winners, and thank you so much for the great work that you're doing. And I know that the future is in great hands, and I'm really very honored to be here. Thank you so much once again. ज्ञानाचा आणि पावित्र्याचा अशा या सर्व शिक्षकांचा केलेला हा सन्मान आणि त्याचे एक प्रतिनिधी म्हणून मी आज इथे उपस्थित आहे. तर या सन्मानासाठी जनसेवा समितीने आमची निवड केली. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांनी आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली आणि त्याचबरोबर आमच्या सर्वांचं केलेल्या कामाचं कौतुक केलं. यासाठी मी सर्वांच्या वतीनं, आमच्या सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने, आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीने सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.